शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा यासाठी त्यांना शेतीतला माल हा थेट शहरामध्ये विकण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सरकारच्या अभियान फसल्याचं एक उदाहरण ठाण्यामध्ये समोर आलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी, जुन्नर तालुक्यातला एक शेतकरी ठाण्यामधल्या कळव्यात कांदा विकण्यासाठी आला असताना स्थानिक विक्रेत्यांनी दादागिरी केली आणि या शेतकऱ्याला तिथनं हुसकावून लावलं। तब्बल 3 टन कांदा या शेतकऱ्याला रस्त्यावर फेकून तिथनं जावं लागलं। बाजार समितीमध्ये कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे जुन्नर तालुक्यातले शेतकरी शरद पांबरेंनी मोठ्या आशेनं खरं तर ठाणे गाठलं। ठाण्यातल्या कळव्यामध्ये त्यांनी आपला हा 3 टन माल विक्रीसाठी आणलेला होता, मात्र सरकारची शेतमालाच्या विक्रीसाठी कुठलीही सुविधा नसल्यामुळे त्यांनी आशेपोटी रोजंदारीवर 3 मजुरांना घेऊन 3 टन कांदा कळव्यातल्या मनीषा नगर परिसरात रस्त्यावरच विक्रीसाठी मांडला। मात्र स्थानिक विक्रेत्यांनी त्यांना तिथे त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्रस्त झालेल्या पांबरेंनी आपला सर्व कांदा रस्त्यावर टाकून गावचा रस्ता धरला। गावाकडे कांदा आज मार्केटला नेला तर 2 आणि 3 रुपये किलोने मार्केटला विकला जातोय आणि आम्हाला अशी अपेक्षा होती का शहरात नेल्याच्या नंतर आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे थोडासा भाव मिळेल अशी अपेक्षा होती। पण इथं येऊन 2 दिवस झाले तर आम्हाला खर्चसुद्धा निघेन असं वाटत नाही। त्याच्यामुळं आम्ही आता ग्रामीण भागात जो कांदा असा रस्त्यावरती फेकून देत होतो तो शहरात आम्हाला आता रस्त्यावर फेकून देऊन इथं आत्महत्या करण्याची वेळ आलेली। 3 दिवस झाले इथं वेळेवर जेवण नाही, मच्छर किती, गाडीमध्ये झोपतोय आम्ही, परत लोक त्रास देतात, इथं गाडी नका लावू तिथं गाडी नका लावू असं म्हणजे भरपूर त्रास देतात। इथं येऊन सुद्धा आम्ही आता काय फेकण्याशिवाय काय पर्यायच नाही, शेतकऱ्याला फेकण्याशिवाय काही पर्यायच नाही ना। तिथं देऊन सुद्धा गावाला मार्केटमध्ये देऊन बी खिशातून पैसे घालावं लागतात। इथं येऊन बी अशी धरा, तिसरा दिवशी आमचा 2-3 टन 4 टन माल आणलाय तो सुद्धा खपत नाही। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत। कपिल, आपण बघतोय शासनानं खरं तर योजना जाहीर केली, मात्र त्या योजनेप्रमाणे नियोजन केलेलं दिसत नाही। आशेनं हे शेतकरी कांदा विकायला आले होते, मात्र 3 टन कांदा रस्त्यावर फेकून त्यांना आपल्या गावचा रस्ता धरावा लागला। यावर काय कोणाची प्रतिक्रिया मिळाली आहे स्थानिक तिथले नगरसेवक किंवा कुठल्याही शासकीय यंत्रणेमधून? अनुपमा, याच्यावर अजून सध्या कोणी भाष्य केले नाहीये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी व्यथा आहे ती म्हणजे सरकारने झोडपलंय आणि सरकारने झोडपलं म्हणून शहर गाठलं। तर शहर गाठल्यानंतरही तिथले जे स्थानिक जी कोणी विक्रेते असतील, भाजी विक्रेते असतील किंवा स्थानिक लोक असतील, त्यांचा त्रास त्या सर्व त्रासाला वैतागून शेवटी त्या शेतकऱ्याने ते जे 3 टन कांदे विकायला आणले होते ते रस्त्यावर फेकून दिलेले आहेत अशी व्यथा त्या शेतकऱ्यांनी मांडलेली आहे। गेले 3 दिवस तो शेतकरी ठाण्यात फिरत होता, परंतु त्याला कोणी हेल्प केली नाही किंवा त्याला कोण जागा दिली नाही। शेवटी त्यांनी कळव्या नाक्यावरती जागा स्थापन करून तो विकत असताना काही पालिकेचे अधिकारी असतील किंवा मग तिथे स्थानिक काही विक्रेते असतील त्यांनी त्याला प्रचंड त्रास दिला आणि या सर्व गोष्टीला वैतागून शेवटी त्यांनी तो कांदा फेकलेला आहे। संपर्कात रहा। सध्या ठाण्याचे महापौर संजय मोरे सर स्वतः आपल्या बरोबर आहेत। संजयजी, आपण बघतोय हा शेतकरी जुन्नरहून आला होता, 3 टन कांदा त्यांनी आणला होता। एकतर नियोजन दिसत नाहीये, सरकार म्हणते शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, थेट आपला माल तुम्ही आणा आणि विका, मात्र स्थानिक जे तिथले विक्रेते आहेत त्यांची दादागिरी, स्थानिकांची दादागिरी आणि यामुळे या शेतकऱ्याला अखेर रस्त्यावर कांदा फेकून आपल्या गावचा रस्ता धरावा लागला। आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? मॅडम, असं आहे की त्यांनी प्रॉपर चॅनलनी जरी आमच्याकडे संपर्क साधला असता तर नक्कीच आम्ही मदत करू शकलो असतो। तर आता ही बातमी जी काही आहे ती आपल्याकडनं कळली आहे, तर ती जर आमच्याकडे आली असते तर आम्ही नक्कीच, कारण यापूर्वी जे काही प्रॉपर चॅनल जे काही येत आहेत तर त्यांना आपण मदत करतोच आहे। मागे आपलं एक उदाहरण सांगतो की ज्या गावदेवीमध्ये ज्या ते पोळी भाजी केंद्र संदर्भातला विषय होता, तर जेव्हा त्यांना स्थानिक काही लोकांची तक्रारी किंवा अधिकाऱ्यांकडून त्रास होत होता तर आम्ही स्वतः तिथे जाऊन सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्तता करून दिली आणि त्यांना एक काही दिवस वाढवून तिथे त्यांनी व्यवस्थित चांगला तो पोळी भाजीचा जो काही हा मुद्दा लक्षात आला महापौर साहेब, मात्र असं आहे की आपण जो प्रॉपर चॅनल म्हणताय तो शेतकऱ्यांपर्यंत तो मार्ग पोहोचला पाहिजे ना। हा मार्गच पोहोचत नाहीये, हे नियोजन पोहोचत नाहीये म्हणून अशी वेळ येते। नाही, नियोजन नाही। आता कुठल्याही शहरात जे आल्यानंतर तिथल्या बाबा संबंधित कुठल्याही पक्षाचं समजा आता अधिकाऱ्यांनी जर नाही सहकार्य केलं तर तिथल्या कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी तिथे हे असतातच, तर प्रतिनिधी असं त्यांना भेटले असेल, त्यांनी जर मदत नसती केली तर आपल्याला बोलता आलं असतं। त्या कोणाकडेही त्यांनी संपर्क साधला नाही। तर संपर्क साधला असता तर नक्कीच या शहरातले कुठल्याही पक्षाचा जरी कोणी असतं त्यांनी मदत नक्कीच केली असती।
बरं, पण मग आता इथून पुढे आपण हे आपलं आश्वासन हो, समजूया का, की नाही, जर असा आश्वासन कुठला नक्की- शेतकरी नक्की- बांधव आपल्या हे नक्की. बातमी मी ठाणेकरांच्या वतीने आश्वासन देतो की जर त्यांनी म्हणजे त्या संदर्भात जर संबंधित जो कोण जबाबदार व्यक्ती असेल त्या विभागातला त्यांना भेटल्यानंतर नक्कीच ठाणेकर हा त्यांना मदत करेल. अगदी, आणि स्थानिक जे विक्रेते असतात दादागिरी करणारे, तर त्याच्यावर सुद्धा वचक लावला पाहिजे, कारण हे बाहेरून आलेले. बरोबर आहे, कारण त्यावेळेस असाच विषय झाला की तुम्हाला मी मगाशी म्हटलं की जो याचा जो व्यवसाय करणारी जी आमची भगिनी होती पोळीभाजी करणारी, तर तिला पण तसा त्रास झाला. तर आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आपल्याच माध्यमातून आमच्याकडे संपर्क साधला गेला आणि आम्ही तिथे स्वतः जाऊन ते सगळं व्यक्तीच्या मी स्वतः गेलो तिथे आणि लक्ष दिलं आणि ठीक, त्यांना जे काही रिसर्च परवानगी सगळ्या मिळवून दिल्या. आपला मुद्दा लक्षात आला. धन्यवाद. आपण बोललात झी 24 तास बरोबर, आणि हे आश्वासन आपण शेतकऱ्यांना या माध्यमातून दिलेलं आहे की एखाद्या पक्षाच्या कार्यालयाशी संपर्क साधा, किंवा ठाणे महापौरांनी आता सांगितलेलं आहे की तुम्ही व्यवस्थित संपर्क साधला त्या पक्षाशी किंवा कुठल्या राजकीय नेत्याशी, तर आपला हा माल विकू शकता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.